गरिबांना मदत करणाऱ्या मोठ्या दिलाचा एक दिलदार स्वभावाचा व्यक्तिमत्व महेश शेठ पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारे गीत आपण पाहत आहोत. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक यावर्षी रात्रकालीन स्पर्धा पार पडली. अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली, कलाकारांचे सन्मान पाहायला मिळाले. काम ऐसा करो ना कि नाम हो जाए और नाम ऐसा करो ना कि नाम सुनते काम हो जाए. महेश शेठ पाटील आज त्यांनाही आपण पाहत आहोत. शेठ विनंती असेल या व्यासपीठावरती. कल्पेशी पाटील साहेब यांची कार उभी आहे, भावेश गरद यांची कार शेजारी उभी आहे. त्या बॉलवरती डायरेक्ट षटकार लागला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल निनाद स्ट्रायकर एंडला बॉल मिळतोय. पहिला चेंडूमध्ये सिंगल त्याने घेतली आहे. मागील मॅचचा हिरो आहे. इथे फेकी स्क्वेअर झाली आहे, फायदा होईल. एकंदरीत आपण पाहत आहोत धावफलकावरती धाबा एकंदरीत येत असताना तब्बल 2 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेल्या आहेत. आदरणीय मयूर माणिक म्हात्रे साहेब, मयूर सिक्युरिटी फोर्स जासईचे सर्वा साहेब, आपल्यालाही विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. मयूर सिक्युरिटी फोर्स जासई, मयूर माणिक म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन होत असताना मला मिळत आहे. यावेळेचा बॉल निनाद ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना तो पाहायला मिळतोय. या गावाची एकी मोठी जुई नेहमी म्हटल्यानंतर अगदी आपण पाहिलं गावाचं क्रिकेट, गावाचं चांगलेपण नेहमीच पाहायला मिळालंय. तलावाचं गाव, मच्छीमारांचं गाव, किंबहुना अगदी त्याच वेळेला वारकरी संप्रदायाचं गाव म्हणूनही आपण या गावाकडे पाहतो. सर्वाधिक जास्त आपण पाहिले तर भजन कार याच गावाने दिले, नाच मंडळ याच गावाने दिलेले आहेत, अनेक कलाकार याच गावाने दिलेले आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला. लगाताचे डॉट बॉल इथून येत असताना पाहायला मिळत आहेत. सर्वाधिक जास्त रायगड भूषण याच गावाने दिलेले आहेत. विंधने असेल की म्हणून अगदी त्याच वेळेला मग अगदी तुम्ही सातत्याने मोठी जुई गाव पाहिलं, दिघोडे गाव पाहिलं, तर शेजारी तलावांचं गाव आहे. पुढचा चेंडू आदित्य पाटील निनादसाठी हा चेंडू उजव्या शीच्या फारसा दुरून जाणारा अभांतर धाव येत असताना मला मिळते. पवनजी राठोड पंचांच्या भूमिकेमध्ये राऊडी राठोड मैदानाच्या आतमध्ये आलेत. हा चेंडू अभांतर येत असताना मला मिळतो आहे. सर्वाधिक जास्त चर्चा या गावाची नेहमीच होत असताना आपण पाहिलेली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. आदरणीय महेश शेठ माणिक म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळतं. स्पर्धा अनेक, मग प्रीमियर लीगची उरण प्रीमियर लीग असू द्यात, उरण पनवेल प्रीमियर लीग असू द्यात, मयूर सिक्युरिटी फोर्स या नावाने संघ सातत्याने रायगड प्रीमियर लीग मध्येही आपण पाहिलेला आहे. आणि त्याचे सर्व आदरणीय मयूर शेठ माणिक म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. मोठी जुई या गावाला आपण सातत्याने पाहतो. सर्वाधिक जास्त ग्रुप देखील याच गावामध्ये आहेत. आदित्यचा हा बॉल क्लीन बॉल खाली राहिला, स्किट झाला. अपेक्षा होती निनाद गोयरला की बॉल उसळी घेईल, बॉल खाली राहत थेट यष्ट्यांवरती आढळलाय. बॅटेड आउट. जितेश भोईर बॅटिंग साठी येत असताना बाला मिळतोय. मोठी जुई प्रीमियर लीगचा एकमात्र हकदार. आडव्या बॅटने डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट अँड ग्रेट. पहिल्याच बॉलवरती बकासूर मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि ठोकलाय षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. शेवट गोड केला होता जितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी लांबलचक षटका त्याने ठोकला. 3 षटकांची मॅच आहे आणि त्यामुळे का होईना धावा गोळात करावा लागतील त्याही जास्तीच्या. 3 षटकाचा सामना आहे. गोलंदाजी मार्क वरती वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा गोलंदाज अर्थात जोफ्रा आर्चर उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा बॉल पाहायला मिळतोय. जीत खोतला आपण पाहत आहोत. जीत खोत असेल किंवा आर्यन असेल किंवा अगदी त्याच वेळेला आदित्य असेल, अगदी हे जे युवा खेळाडू आहेत, मग क्रिश म्हात्रे असेल, ही जी खेळी आहे ना, हे खेळाडू आहेत ना, हे अगदी संघाची एक नवीन खोज आहे, सुरुवात आहे. ही बॉल उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा जोफ्रा आर्चर सारखी देहबोली या खेळाडूची आहे. जीत खोत किंवा क्रिश म्हात्रे हे क्रिकेटकडे थोडंसं अलीकडे लक्ष कमी देतात, त्यामुळे का होईना संघामध्ये फारसे कमी पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल परफेक्ट यॉर्कर, मोठी जुई गावाची रन मशीन, इथे झाला क्लीन बोल्ड. धक्का दुसरा, अंकेश कामोटकर आउट. अंकेश कामतकर बाद होत असताना मला मिळत आहे. दीप पाटील सड पातळ बांधायचा आहे, गोलंदाजी उत्तमरित्या करतो, परंतु एक बॅटिंग ऑलराऊंडर आहे. बॉलची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅटने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा दीप पाटीलसाठी मैदानाच्या आतमध्ये दीप पाटील आपण पाहत आहोत. फिजिकल फिटनेस नेहमी गेले अनेक वर्ष त्याची सेमच राहिलेली आहे. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, बॅटर बीट, विकेट किपर बीट. पाठीमागच्या बाजूला चेंडू वेगाने निघत असताना मला मिळालाय. इथे क्षेत्ररक्षक चिकुला आपण पाहतोय वेगाने येत असताना. सिंगल कंप्लीट झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकंदरीत 12 धावा धावफलकावरती आहे. दीप पाटील आणि त्याच्या साथीला आता मात्र जितेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बाची कडा आणखीन एक धक्का. जोफ्रा आर्चर सेट ऑन फायर, धक्का लागला तिसरा. इथून सर्व काही ठीक आहे, परंतु संदेश गोंधळी बॅटिंगला या मॅच मध्ये येईल का आघाडीला, हा प्रश्नचिन्ह आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये बाबा आता तरी जाशील का, हा प्रश्न अनेक वेळेला विचारला गेला, परंतु तो शेवटपर्यंत म्हणाला मी नाही, प्रॅक्टिस मध्ये नाही आहे तो. ऋतिका नदीप पुढचा बॉल. यावेळेचा फटका फसला चेंडू हवेमध्ये. भानुदास पोचणं शक्य नाही, अशक्य आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 2 धावा येत असताना मला मिळाल्या. अलीकडे आपण पाहिलं ना, कल फीट आल्यानंतर भानुदासने मध्यंतरी कल फीट जॉईन केली होती आणि मला वाटतं अगदी कल फीट पुन्हा एकदा आता खेळाडू जास्तीचं कल ठेवतील. उजव्या यष्टीच्या बाहेर आई चेंडू अवांतर बाला मिळतोय. पवन राठोड यांचा एक वेगळा अंदाज आहे व्हाईट बॉल देण्याचा. प्रत्येकाची एक वेगवेगळी शैली आहे. संतोष चौधरी ज्यांची एक वेगळी शैली आहे षटका देण्याची, आपण पाहिलं अगदी त्याच वेळेला प्रत्येकाचा एक एक वेगळा अंदाज राहिला आहे. हाही बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. माट्या वेगळ्या अंपायर आहे, गोट्या अंपायर वेगळ्या आहे, सिद्धू गुरव वेगळे आहेत. प्रत्येकाची एक एक वेगळी वेगळी शैली आहे. हाही चेंडू अवांतर आला. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 15-15 ऑन दी बोर्ड आहेत. प्रत्येकाचा वेगवेगळा निराळा अंदाज हा नेहमी प्रत्येकाला भावतो. नीरज राणावतची षटका देण्याची
एक वेगळी शैली आहे. हवेचा बॉल उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा षटकीतून संपुष्टात येईल. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनलेल्या त्या केवळ आणि केवळ नाममात्र 15. 3 षटकांची मॅच. या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित या. बाय मिळाले फुंडे संघाला. वैशाली स्पोर्ट्स फुंडे बाय मध्ये आहे, त्यामुळे मरुवाई विंधने आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मला मिळेल तो बाजाराळी मनोहर घनसोली. चला दोन्ही टीम कॅप्टन चला त्वरित आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करणार आहोत. टॉस करण्यात नेक्स्ट मॅचचा आकाश पाटील येतोय. मी विनंती करेन विशाल शहा आपला कॅप्टन त्वरित येऊ द्यात. इनिंग ब्रेक मध्ये नाही तर टॉस आपण करणार आहोत लगेचच. बांधुदास मात्रे गोलंदाजी मार्क मध्ये फिरकीचा जादूगार शेवटच्या षटकाच्या दरम्यान दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक लोअर फुलटोजा दीप पाटील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्यासपीठाला मानवंदना देणारा आला दीप पाटीलच्या बॅटमधून षटकार. असताना बाला मिळाला दीप पाटीलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती. जीत खोटच्या गळ्यामध्ये केवळ गोल घालायची बाकी आहे. तो जोफ्रा आर्चर वाटायची नाही, तो 100% तो जोफ्रा आर्चरच दिसतो. त्याला पण बाद आहे. तो मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेगला उभा आहे. षटकार आला. दीपने पहिल्याच बॉलवरती ठोकला. 21 बनल्या. 5 बॉल महत्वाचे आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा बाला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. व्हाईट बॉलसाठी DRS अवेलेबल नाही. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचे दस्तर बाला मिळतोय. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. संदीप पाटील या वर्षाच्या हंगामामध्ये सर्वाधिक जास्त मागणी असणारे पंच. न्हाव्यामध्ये करार आहे त्यांचा. न्हाव्याची नाईटची स्पर्धा नेहमीच आपण त्यांना पाहतो. यावेळेचा बॉल फुरलेंचा होता ऑन साइडला. आर्यन नाईक चेंडूच्या खाली आलाय. दीप पाटीलच्या खेळीचा अंत. धक्का लागला आणखी एक बॅनर आउट. दीप हर्ष आहे ना. प्रणीत आला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 21 आहेत. धक्के सातत्याने लागलेले पाहायला मिळालेत. मोठी जुई गावाची एक ओळख राहिली आहे. शेतीला सुरुवात होण्याआधी एकत्रितपणे आपण त्यांना नेहमीच पाहतो. यावेळेचा बॉल आणखीन एक क्लीन बॉल. भानुदास विकेट प्राप्त करतोय. धक्का लागला. आणखीन एक बॅटर क्रमांक 5 आउट. एक चेंडू राहिलाय शेष. फटका येईल का विशेष. 21 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. शेवटचा एक बॉल येणं बाकी राहिला. शेवटचा बॉल बंटी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आणि तोही यष्टीरक्षकाचा वेध घेईल. एकंदरीत आपण पाहतोय षटक संपत असताना बाला मिळत आहे ते अर्थात तिसऱ्या 3 षटकांचा सामना धावफलकावरती बनलेला त्या 21-22 धावसंख्येचं टार्गेट हे आपण करतो आहोत टॉस करण्यातील. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल मरुवाई विंधणे आणि त्याच्या अगेन्स्ट बादाराळी
मनोहर घनसोली या टीम दरम्यानची लढत. टॉस आपण करतो आहोत. आदरणीय आशिषजी ठाकूर साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. बिंदने टीमने टॉस जिंकलेला आहे आणि आकाशने निर्णय घेतला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सरप्राइझिंग आहे. मी या गोष्टीचा विचार करत होतो की गोलंदाजी मिळेल. विशाल शहाने तर सरप्राईज होऊन विचारलं बॅटिंग. आकाश पाटीलने बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल होत्या. पहा, अनेक स्पर्धांचा मी उल्लेख करत होतो. 1 लाखाची स्पर्धा येते, कदाचित ती 5 लाखाची होऊ शकते, त्याची चर्चा चालू आहे. महेश मूर्ती गावठाणची स्पर्धा येते आपल्या भेटीला, येत्या 7 ते 11ला. वैशाली स्पोर्टची स्पर्धा पावसाळा जसा चालू होईल तशी येणार आहे. अनेक स्पर्धा येत आहेत ज्याची चर्चा आपण करतोय. एक स्पर्धा बिंधनीमध्ये येते जी मात्र पावसाळी रबर बॉलची पाहायला मिळेल. परंतु ही विसरू नका, छोटे आणि मोठे ठाकूरची स्पर्धा येते. छोटे ठाकूर मोठे ठाकूरची स्पर्धा घेऊन येतात. तीही 1 लाखाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु आणखीन एक स्पर्धेने यावर्षी भर घातलेली आहे. मैत्री चषक आपल्या भेटीला येणार आहे. चैतन्य पाटील आणि करण मडवीच्या मैत्रीचे गुणगाण गाणारी स्पर्धा आपल्या भेटीला अगदी येत असताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पावसाळी क्रिकेटसाठीही आपण तयार राहा. अनेक स्पर्धा उरण तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. संकेजी कडू साहेब यांनी सांगितलं वैशाली स्पोर्टच्या नावाने यावर्षी स्पर्धा पावसाळ्यामध्ये आपल्या भेटीला निश्चित येईल. क्रीडांगण तेच असेल रायगड प्रीमियर लीगचं. कारण पावसाळ्याची वाट प्रत्येक जण पाहतोय. अनेक स्पर्धा येणार. राधे एंटरप्राइजेसचं क्रीडांगण म्हटल्यानंतर पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हब, जिथे सर्वाधिक स्पर्धा होत असताना पाहायला मिळतात. चॅलेंजर शिल्लेची स्पर्धा 1 लाखाची येईल. उरणमध्ये आणि रायगडमध्ये आयकॉन पाहायचे आहेत ना, तर तेव्हा केवळ एका ठिकाणावरती प्रेक्षक वर्ग केवळ आस लावून बसायचे. पावसाळ्यामध्ये आयकॉन पाहायचे आहेत तर चिरलेला जायचं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. आर्यन नाईक आणि क्रिश मात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना आपण पाहत आहोत. दोघांचीही लेवल सेम आहे. बॅटिंग करण्याचा अंदाज देत अगदी तसाच आहे. शांत स्वभावाचे आहेत. आर्यन तर कधी कधी असं वाटतं ना की जोराने बोलतो की नाही, किंवा तो ओरडतो की नाही कोणाला, ही चिंता होईल. इतका शांत स्वभावाचा तो खेळाडू आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना तो पाहायला मिळतो आहे. मग चांगली पाहायला मिळणार यात ती मात्र शंका नाही आहे. लो स्कोरिंग सामने हे नेहमी चांगले झालेले आहेत. 18 बॉलचा खेळ आहे. क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतो. पवनजी राठोड सरांनी बॉलची मागणी केली आहे का? गोलंदाजी मार्क वरती रन चेस देखील होत असताना आपण पाहिलात. परंतु आकाशने हा निर्णयही थोडासा वेगळा घेतलेला आहे. फुललेनचा बॉल ऑन साईडला खेळला. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध होता. निनाद वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळतोय. निनादला अनेक वेळेला यष्टीरक्षक म्हणून आपण पाहतो, स्लिपमध्ये पाहतो, शॉर्ट टर्नमॅनला पाहतो, मिड विकेटला पाहतो, लॉंग ऑनला पाहतो. जिथे कमी तिथे आम्ही म्हणणारे खेळाडू आहेत. गावामध्ये गुलाबजाम ग्रुप देखील चर्चेचा विषय आहे. रसगुल्ला ग्रुप, गुलाबजाम ग्रुप, अनेक ग्रुप आहेत गावामध्ये. आठवर ग्रुप देखील आहे. यावेळेचा बॉल आर्यन नाईक, ज्याची बॅटिंग सध्याच्या घडीला प्रत्येक जण करतो लाईक, त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. कालही एका गोष्टीचा मी उल्लेख केला होता, शांतता प्लस संयम इज इक्वल टू कार्यक्रम. आणि हा नेहमीच त्याने केलेला आहे. सातत्याने आपण त्याला पाहतो. तो आर्यन बॅटिंग करत असताना मला मिळतोय धावफलकावरती 7 आहेत. हा बॉल जास्तीचा उचळी प्राप्त करणारा वाईड आहे. अवांतर धाव येत असताना मला मिळतोय. अमित नाईक या मैदानाच्या शेजारीच इकटगरला बिलॉंग करणारा खेळाडू. या मैदानावरती अनेक वेळेला त्याला ही सराव करताना आपण पाहिलेला आहे. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर लुक दिला, डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल येत असताना मला मिळते.
तन्मय आणि अमित नाईकच्याही दोस्तीच्या शपथा खाल्ल्या जातात. तन्मयला आपण पाहतो अनेक वेळेला अमित नाईकसाठी 100 बॉल त्याने टाकलेले आहेत. एवढे जवळचे मित्र आहेत. यावेळेचा बॉल उसळी घेणारा ऑन साईडला केलाय. गॅप मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर क्रीजच्या बाटमधून आलाय. चौकार. चौकार आलाय. संघाची धावसंख्या वेगाने वधारेल. 13 धावा दाबोलकावरती आहे. 13 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन विघ्नेश उजव्या शीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. दिशाहीन. हा बॉल पुन्हा एक डावांतर आहे. पवन राठोड यांना एक्सरसाइज करायला भाग पाडलं होतं गोलंदाजाने. अभांतर धाव. अतिरिक्त धावा येत आहेत. 22चा पाठलाग करायचा आहे. 14 धावा दाबोलकावरती बनलेल्या आहेत. काही चेंडू एका हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरची ग्रीप निसटली आहे. वाईट बॉल आलाय. 15 धावा दाबोलकावरती. अजूनही 60ची गरज. राजूजी राठोड यांचंही आगमन होत असताना मला मिळत आहे. बेस बॅटर, बेस बॉलर, बेस फिल्डरच्या सायकल आम्हाला लाभलेल्या आहेत. राजूजी राठोड त्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पवन राठोड मैदानाच्या आतमध्ये राजूजी राठोड यांचंही साहेबांचं आगमन होत असताना आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर. अवांतर धाव. इथूनही एका षटकामध्ये मॅच फिनिश होते की काय याची चर्चा चालू आहे आता. सी ग्रुपचे अध्यक्ष म्हणूनही राजूजी राठोड यांच्याकडे पाहिलं जातं. दाफलकावरती धावा आता 16. आडवा बॅटने ऑन साइडला मॅच फिनिश. क्रिश मात्रेच्या बॅटमधून षटकारानं सामना संपवला. एका षटकामध्ये मॅच जिंकली आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. आज खेळतीये सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमने हा सामना इथे जिंकला.